नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्रीच्या आजच्या सेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आजचं जे सेशन आहे आपल्याला लास्ट सेशनमध्ये आपण 1857चा उठाव डिस्कस केला होता. मग ह्या सेशनमध्ये आपण काय करूयात की 1857च्या उठावाच्या आधी जे काही महाराष्ट्रामध्ये झालेले उठाव होते तर ते उठाव आज आपण ब्रीफली डिस्कस करूयात. आणि त्यानंतर आपण भारतीय राष्ट्रवादाचा उगम कसा होतो आहे, विस्तार कसा होतो आहे, त्या गोष्टींकडे आपण नंतर वळणार आहोत. ठीक आहे. आता ह्या उठावांमध्ये पहिलं जर आपण नाव जर घेतलं, पहिलं स्टार्ट जर आपल्याला करायचं ठरलं तर आपल्याला स्टार्ट करता येते रामोश्यांच्या उठावापासून. राईट. रामोशी रामाचे वंशज आहेत, स्वतःला मानणारे रामाचे वंशज, आणि किल्ले असतील किंवा मोठमोठे जमीनदार असतील त्यांचं रक्षण करण्यासाठी एकंदरीत मिलिटरी सर्व्हिस जे आहे ते प्रोव्हाइड करणारे रामोशी आहे. ठीक आहे. त्यांच्या नावापुढे नाईक देखील संज्ञा लावली जायची. ठीक आहे. तर महाराष्ट्राचा, पश्चिम महाराष्ट्राचा प्रदेशापासून साधारण पश्चिम महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत हा सगळा आपल्याला एरिया जो आहे त्या ह्या एरियामध्ये आपल्याला रामोशी दिसतात. पशुपालन देखील करतायत, कधी शेती देखील करतायत, आणि बऱ्याचदा काय आहे की गावांचा महसूल वसूल करण्याचा अधिकार देखील, महसूल रेव्हेन्यू कलेक्शनचा अधिकार देखील त्यांना बऱ्याचदा इंग्रजांकडून मिळायला जातो आहे. परंतु जसं इंग्रजी राजवट भारतामध्ये स्थापन होत गेली, जसं इंग्रजांनी पाया रोवला भारतामध्ये, तसं ह्या रामोशांकडे असलेले किल्ले असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे एरियाज असतील हे लॉस झालेले आहेत. आणि मग हे बऱ्यापैकी बेरोजगार झालेले लोक आहेत. म्हणजे एकतर किल्लेदारी गेली, गड किल्ल्यांची जी रक्षणाची जबाबदारी ती गेली, पोटपाण्याचा व्यवसाय केलेला आहे. एकंदरीत नाराजी आता ब्रिटिश सत्तेच्या विरोधात आहे. आणि मग ह्या ब्रिटिशांना विरोध करण्यासाठी रामोशी जे आहे ते एकवटलेले आहेत. ठीक आहे. सुरुवातीच्या काळामध्ये संतू नाईक आहे, संतू नाईकाच्या नेतृत्वाखाली रामोशी एकवटलेले आहेत. नंतरच्या काळामध्ये उमाजी नाईक आहे. नाईक आपण बघितलं, नाईक ही संज्ञा लावतात. नंतरच्या काळामध्ये उमाजी नाईक आहे. उमाजी नाईक किंवा यांचे जे वडील आहेत ते कुठे आहेत तर पुरंदर किल्ला जो आहे, पुरंदर किल्ल्याचे बंदोबस्त करणारे हे उमाजीचे वडील आहेत. उमाजीच्या सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे रामोशांना संघटित करण्याच्या पूर्वीचा एक छोटासा ज्याला म्हणतं की हिस्सा असं सांगितला जातो की विंग नावाचं एक गाव होतं भोरजवळ, आणि तिथे 1818ला उमाजीने दरोडा टाकलेला. 1818ला त्यावेळेस पकडला गेला होता, नंतर रिलीज झालेला आहे. 1818 म्हणजे ज्या साली मराठ्यांची सत्ता जी आहे ती संपलेली आहे, मराठा सत्ता, मराठा एम्पायर जे लॉस झालेला आहे किंवा संपलेला आहे 1818ला, तर त्यावेळेस हा पकडला गेला होता, नंतर सुटलेला आहे. आता पुढच्या काळामध्ये काय झालेलं आहे, उमाजी नाईक हा सुरुवातीला बऱ्याचदा दरोडेखोरी करताना किंवा लूट करताना आपल्याला दिसतोय. परंतु लूट ही श्रीमंताची केली जायची आणि त्यातले बरीचशी रक्कम जी आहे ती गरिबांना देखील दिली जायची. आता इथे दिले बघा, गरिबांना दक्षिणा दिल्या जायच्या, दान दिलं जायचं, हे देखील कार्य उमाजीने केलेलं आहे. आता उमाजीला पकडण्यासाठी पहिला सरकारने काय केलेलं की जाहीरनामा काढलेला, पहिला जाहीरनामा. आता बघा, बरेचसे जाहीरनामे आता पुढच्या काही मिनटामध्ये येतील, आणि आपल्याला एक लक्षात येईल की जाहीरनाम्याची रक्कम जी ती हळूहळू कशी वाढत गेली. 1826ला पहिला जाहीरनामा आहे. उमाजीला पकडून देणाऱ्यास किती रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे? 100 रुपयाचं बक्षीस ठेवलं आहे. नॉमिनल अमाऊंट तर नाही. 1826मध्ये 100 रुपये खूप झाले. ठीक आहे. आणि सांगितलेलं आहे की ब्रिटिशांनी जाहीरनामा काढला आणि सांगितलं की उमाजीला जे लोक साथ देतील त्या लोकांना देखील आम्ही पकडून फाशी वगैरे देणार आहोत. ठीक आहे. परंतु उमाजी काय पकडलं जात नाही. वेगवेगळ्या ठिकाणी ज्याला म्हणतं की उठाव, छोटे छोटे उठाव स्वरूप जे दरोडे वगैरे आपल्याला सुरुवातीला दिसलं जात आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर काय केलं सरकारने, परत एक जाहीरनामा काढलेला आहे. ठीक आहे. आणि नंतरचा जाहीरनामा जो काढला आहे त्याच्यात रक्कम 100 रुपयावर वाढवून 1200 रुपये एवढी रक्कम झालेली आहे. परंतु तरीही आपल्याला रामोजी जो आहे तो पकडता येत नाही. ही इंग्रजांच्या मनामध्ये असलेली खंत आहे. ठीक आहे. कारण रामोशांना किंवा उमाजी नाईकाला काय स्थानिक जनतेचा मोठ्या प्रमाणात जो आहे तो पाठिंबा आहे, सपोर्ट आहे. ठीक आहे. 1827ला पुण्याचे जे त्यावेळेस तत्कालीन जे कलेक्टर आहे, ठीक आहे, रॉबर्टसन, प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला, ह्या नावावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोण होतं कलेक्टर. रॉबर्टसनकडे काही मागण्या केलेल्या आहेत. उदाहरणार्थ काय सांगितलेलं की आमची परंपरागत जी वतनं आहे ती आम्हाला परत द्या. ठीक आहे. किंवा बाकीच्या ठिकाणचे जे वतन आहेत त्यांना इंग्रजांनी हात लावायचा नाही. परंतु ह्या मागण्या ज्या आहेत त्या रॉबर्टसनने मान्य केल्या नाही आहे. आता काय केले रॉबर्टसनने तिकडून, म्हणजे याला प्रत्युत्तर म्हणूयात आपण, कलेक्टर रॉबर्टसन राईट इश्यूड डिक्लेरेशन, एक जाहीरनामा 1827ला रॉबर्टसनने काढलेला आहे. काय सांगतोय हा जाहीरनामा बघा, की रामोशांना किंवा उमाजी नाईकाला कोणी सहकार्य करू नका. उमाजीला आणि त्याचे साथीदार भुजाजी, पांडुजी, येसाजी यांना पकडून देणाऱ्याला आता रक्कम किती झाली बघा, 50,000ची रक्कम झालेली आहे. 100 रुपयापासून स्टार्ट केलेली आहे आपण. 100ची 50,000 आता
रक्कम झालेली आहे. आता हा जाहीरनामा आलेला आहे. आता ह्या जाहीरनाम्याच्या विरोधात किंवा याला विरोध करायचा म्हणून काय केलं आहे उमाजीने, 4-5 इंग्रजांना मारलेले आहे, त्यांना ठार केले आणि त्यांच्या ज्याला मस्त मुंडकी कापून पाठवून दिले इंग्रजांना, भेट म्हणून पाठवून दिलेली आहे. ठीक आहे. आणि स्वतः एक जाहीरनामा काढला 1827ला त्याला विरोध म्हणून. ठीक आहे. काय सांगितलेलं आहे की रत्नागिरीतले पाटील असतील, मामलेदार म्हणजे जसं आता तुम्ही होणार आहे मामलेदार, तहसीलदार, राईट. सो मामलेदारांनी काय केलं, महसूल सरकारला न जमा करता उमाजीला द्यायचा आणि उमाजीच्या लोकांकडे हा पैसा जमा करायचा आहे. ठीक आहे. मग हळूहळू काय सुरू झालेलं की भोर संस्थान जे आहे, भोर संस्थानातली जी 13 गावं आहेत, ह्या 13 गावांनी उमाजीला महसूल रेव्हेन्यू जो आहे तो जमा करायला सुरुवात केलेली आहे. उमाजीने काय केलं, आता कोल्हापूरचे छत्रपती असतील, आंग्रे असतील, यांच्याशी देखील संबंध आता उमाजीने वाढवलेले. एकंदरीत काय आहे की आता उमाजी जो तो आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून इंग्रजांनी काय केलं, डावपेच काय केलेला आहे की उमाजीच्या परिवाराला म्हणजे फॅमिलीला कैद केलेलं आहे. आणि ही न्यूज जशी उमाजीला कळली की आपल्या फॅमिलीला कैद केलेलं आहे, उमाजीने सरेंडर केलेलं आहे. ब्रिटिशांनी देखील सगळे गुन्हे माफ केलेले आहेत आणि सांगितलेले की उमाजीकडे आता आम्ही शांततेचं कार्य देतो. म्हणजे ब्रिटिशांच्या सर्व्हिसमध्ये आता उमाजी गेलेला आहे. काय काम आहे उमाजींचं, पुणे आणि सातारा हा जो भाग आहे त्याची शांतता ठेवण्याची आहे. इथे शांतता ठेवण्याची जबाबदारी उमाजींवरती आता टाकलेली आहे. पण प्रॉब्लेम काय झाला, परत तो भोर संस्थानातले हे जे 13 गाव आहेत, ह्या 13 गावांचा महसूल उमाजीला मिळणार का सरकारला? उमाजीचं म्हणणं आहे मला मिळणार, सरकारचं म्हणणं आहे की उमाजीला मिळणार आहे तो सरकारला मिळणार. आणि ह्या 13 गावांच्या महसुलावरून परत एकदा इश्यू झालेला आहे आणि उमाजीने काय केलं, नोकरी सोडलेली आहे आणि परत एकदा आपल्या ज्या पूर्वीच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या आता करायला सुरुवात केलेली आहे. आता उमाजीने प्लॅन काय केला आहे की इंग्रजांचे जिथं एरियाज आहे, म्हणजे जे काही प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात आहे, तिथं काय करायचं आपण, तिथं दंगली घडवून आणायच्या. आणि मग त्यासाठी एक प्लॅन केलेला आहे, योजनाबद्ध कार्यक्रम आहे. इट वॉज अ प्लॅन्ड ॲक्टिव्हिटी. काय सांगितलं आहे, काय करायचं आहे की सगळीकडं काय करायचं आहे, एकाच वेळी उठाव करायचा रामोशांनी आणि गनिमी कावा करायचा, कारण समोरासमोर ब्रिटिशांच्या समोरासमोर टिकणं शक्य नाही आणि हे करत असताना जनतेला मात्र त्रास व्हायला नको आहे. ठीक आहे. मग आता रॉबर्टसनच्या नंतर उमाजीला पकडण्याची जबाबदारी कोणावर आलेली, कॅप्टन अलेक्झांडर आणि कॅप्टन मॅकिंटॉश आणि कॅप्टन अलेक्झांडर ह्या दोघांकडे आता उमाजीला पकडण्याची जबाबदारी आलेली आहे. पहिला संघर्ष मांढरादेव डोंगरावर झाला आहे, उमाजी तिथून पळालेला आहे. नंतर पुण्याचा कलेक्टर जे आहे जॉर्ज जिबर्न, ठीक आहे, यांनी आता 1831ला एक नवीन जाहीरनामा काढलेला आहे. आपण बघतो की पहिला जाहीरनामा जो आहे त्याचे सांगितले 100 रुपये, ते वाढत 5,000 रुपयापर्यंत आलेलं होतं. आपण ते आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. सो 5,000 रुपयापर्यंत आपण आलेले. आता काय सांगितलेलं आहे, हा जो एक 1831चा जो जाहीरनामा आहे, याच्यात काय सांगितलं आहे की जो कोणी आम्हाला इंग्रजांना उमाजीची माहिती देईल त्याला 2,500 रुपयाचं बक्षीस दिलं आहे. 100 बिघे जमीन म्हणजे ऑलमोस्ट 50 एकर जेवढी जमीन आम्ही त्या माहिती देणाऱ्याला देऊ. 50 एकरचं तुम्ही त्या काळात ते व्हॅल्युएशन बघा, आजच्या काळात ते व्हॅल्युएशन बघा आणि 2,500 रुपयाची रक्कम जी आहे. आता हा जाहीरनामा काढल्यानंतर आता याला उत्तर देणं गरजेचं आहे. उमाजीने परत एकदा उत्तर दिलेलं आहे आणि जाहीरनामा काढलेला. काय सांगितलं आहे, जो इंग्रज दिसेल, जो युरोपियन दिसेल त्याला ठार करा आणि उमाजीला जर पाठिंबा दिला तर तुमची जी वतनं गेलेली ती उमाजी तुम्हाला जिंकून परत देईल. आणि सगळ्या इवन ब्रिटिशांच्या सर्व्हिसमध्ये असलेल्या सैनिकांनी देखील उमाजीचंच ऐकायचं आहे, अदरवाईज उमाजी त्यांना शिक्षा करेल. ठीक आहे. अशा पद्धतीचा कडक जाहीरनामा जो आहे तो उमाजीने काढला आणि मोठ्या एरियात म्हणजे पुणे सातारापासून साधारण मराठवाड्याच्या बॉर्डरपर्यंत उमाजीने दंगली ज्या आहेत मोठ्या प्रमाणात करायला सुरुवात केलेली आहे. 7 महिने इंग्रजांना हा उठाव जो आहे तो दडपता आलेला नाही आणि शेवटी काय झालेलं की 1831ला ब्रिटिशांनी परत एकदा नवीन जाहीरनामा काढलेला. आता किती जाहीरनामे काढत आहे बघा की उमाजीला पकडायचं आहे. आता इनाम जे 10,000 रुपये घोषित केले आणि 400 बिघा जमीन म्हणजे 200 एकरची जमीन आहे, 200 एकर आणि 10,000 रुपये त्या काळातले 1831मध्ये 10,000 रुपये. ठीक आहे. तर एवढी मोठी रक्कम जी आहे ती आता ब्रिटिशांनी जाहीर केलेली आहे आणि ह्या रकमेच्या मोहाला बळी पडून उमाजीचे नाईक मित्र जे आहेत काळू आणि नाना, ठीक आहे, आणि त्याचा जुना जो शत्रू आहे, उमाजींचा जुना शत्रू बापूसिंग परदेशी, यांनी काय केलेलं आहे, ब्रिटिशांना माहिती दिलेली, उमाजीला पकडलेले. पुण्याजवळ उत्तोळी नावाचं गाव आहे, इथे उमाजीला पकडलेले आणि पकडल्यानंतर इंग्रजांनी 1834ला फासावरती दिलेला आहे उमाजीला. उमाजीचा जो संघर्ष आहे रामोशांचं संघटन करून ब्रिटिशांना सळो की पळो केलेलं आहे. त्याच्यामुळे हा उमाजीचा संघर्ष महाराष्ट्राच्या इतिहासात फार महत्त्वाचा आहे आणि त्याच्याविषयी बरेचसे अभ्यास देखील आत्तापर्यंत झालेले आहे.
आपण रामोश्यांचा संघर्ष बघितला किंवा रामोश्यांचे उठाव बघितले. त्यानंतर कोळ्यांचे उठाव बघूयात आपण. शॉर्टमध्ये बघायचं आपल्याला. आता कोळी जे आहे महाराष्ट्रामध्ये दोन प्रकार आहेत, एक साधे कोळी आणि डोंगरी कोळी. त्यांचे बरेचसे पोटभेद वगैरे देखील आहे. कोळ्यांचं देखील काय, इंग्रजी राजवट आल्यानंतर त्यांचे पोटपाण्याचे बिझनेस किंवा पोटपाण्याचे ज्या सर्व्हिसेस त्या गेलेल्या आहेत. किल्लेदारी करायचे, किल्ल्यांचं महत्त्व कमी झालेलं आहे, कारण आता काय ब्रिटिशांनी सपाट प्रदेशावरती राज्य करायला सुरुवात केलेलं आहे. इंग्रजांच्या विरोधात आता कोळी गेलेले 3 टप्प्यांमध्ये कोळ्यांनी उठाव केलेले 1824, 1839 आणि 1845 या 3 टप्प्यामध्ये कोळ्यांचे आपल्याला उठाव झालेले दिसतात. पहिला जो उठाव आहे 1824 ते 1828, रामजी भांगडिया. बऱ्याच ठिकाणी या भांगडियाचं नाव जे भांगरे असं देखील तुम्हाला दिसेल, भांगरे. ठीक आहे, रामजी भांगडिया आहे. पहिला उठाव जो आहे तो 1824 ते 1828. बेसिकली काय झालेलं आहे की सुरुवातीला काय की इन्फंट्रीमध्ये उठाव झाला आहे. मुंबईमध्ये एक इन्फंट्री आहे, नेटिव्ह इन्फंट्री, तिचा उठाव झालेला आहे, तो दडपला आहे. त्याच्यामुळे कोळी समाजातले लोक जे ते नाराज झालेले आहे. आणि पोलीस दलातला एक अधिकारी रामजी भांगडिया त्याने काय केलेले, हे उठाव करायला सुरुवात केलेला आहे. कोळ्यांचा उठाव 1824ला रामजी भांगडियाने केलेला आहे. जवळपास 2 वर्ष संघर्ष चालू होता. मात्र 1824च्या नंतर संघर्ष 2 वर्ष चालल्यानंतर ब्रिटिशांनी तो संघर्ष जवळपास मोडलेला. अलेक्झांडर आणि मॅकिंटॉश हेच लीडर आहेत. आता दुसरा टप्पा देखील आहे उठावाचा 1839ला. ठीक आहे, 1839ला परत एकदा उठाव झालेला आहे. आणि ह्यावेळेस तर जास्त मोठ्या ज्याला म्हणतो की ॲस्पिरेशनने झालेलं आहे. काय सांगितलेलं आहे की आम्ही दुसऱ्या बाजीरावाला परत पेशवेपद देतो आणि पुन्हा मराठी राज्याची स्थापना करतो आहे. आता जस्ट इमॅजिन करा की 1818ला दुसऱ्या बाजीरावाला इथून काढून दिलेलं आहे, कानपूरला गेलेलं आहे. 10-20 वर्षांनी दुसऱ्या बाजीरावाला आम्ही परत एकदा पेशवा बनवतो आहे आणि परत एकदा मराठी राज्य स्थापन करतो आहे. म्हणजे किती डेअरिंगची ही गोष्ट जी आहे ती कोळ्यांनी ताब्यात घेतलेली किंवा डिक्लेअर केलेली. आणि असं सांगितलं की आम्ही सगळं राज्य जे आहे ते कोळ्यांच्या ताब्यात घेतलेलं आहे. नंतर घोड नदीजवळ जे आहे ते खजिना देखील लुटण्याचं काम केलेलं कोळ्यांनी केलेलं आहे. ठीक आहे, हाही उठाव जो आहे तो कोळ्यांचा दडपण्यात आलेला आहे. माझा तिसरा उठाव कोळ्यांचा होतो आहे. तर ह्या तिसऱ्या उठावामध्ये रघु आणि किंवा राघोजी किंवा रघुजी भांगरे, भांगडिया आणि बापू भांगडिया हे दोघं फार फेमस आहे. ते बऱ्याचदा काय करायचे, ब्रिटिश अधिकाऱ्यांचं नाक कापायचे, त्यासाठी जास्त फेमस आहे ते. ठीक आहे, मोठ्या प्रमाणात आता ह्या दोघांनी उठाव केलेला. पुणे, नाशिक, नगर हा जो परिसर आहे तिथून सांगलीपर्यंत, सांगली, सातारा, पुरंदर हा भाग जो आहे तिथे देखील आपल्याला उठावाचा विस्तार झालेला दिसतो. बापू भांगडियाला पकडलेले आणि नंतर राघू भांगडियाला देखील शिक्षा केलेली आहे. या सगळ्यांना शिक्षा केलेल्या आहे. सो तिसरा देखील हा टप्पा जो आहे तो ब्रिटिशांनी मोडून काढलेला आहे कोळ्यांचा. ठीक आहे, सो आपण कोळ्यांचे उठाव बघितले. भिल्लांचे उठाव आपण बघूयात. भिल्ल खानदेशामध्ये जर आपल्याला बघितलं तर भिल्लांची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या जाती म्हणजे बरडा आहे, डाकचे आहे, मावचे, वसवा आहे, तडवे आहे, गावित आहे, पावरा आहे, ह्या सगळ्या भिल्लांच्या तिथे राहणाऱ्या जाती आहे. उपजीविकेचं साधन काय, डोंगर दऱ्यांमध्ये असल्यावरती जर समजा जे काही शिकार करता येईल किंवा जे काही मासेमारी असेल किंवा थोडेफार प्रमाणात शेती, हे सगळे त्यांचे उपजीविकेचे लाईव्हलीहूडचे ऑप्शन होते भिल्लांचे. 1818ला पहिला उठाव झाला. 1818 प्लीज रिमेंबर 1818 म्हणजे काय, पेशव्यांची सत्ता जाते. 1818ला पेशव्यांची सत्ता जाते. ठीक आहे, कॅप्टन ब्रिग्ज आहे कलेक्टर, सातमाळा अजिंठा ह्या भागामध्ये हा साधारण उठाव जो आहे तो सुरू होतो आहे. ठीक आहे, उठाव सुरू झाल्यानंतर ब्रिग्जने उठाव दडपलेला आहे. आणि हा उठाव दडपल्यानंतर ब्रिटिशांनी थोडीशी सॉफ्ट पॉलिसी इथे वापरलेली आहे. ब्रिटिशांचा बघा, जे आपण म्हणतो व्यावहारिकपणा, प्रॅग्मॅटिझम जो आहे तो आपल्याला इथे दिसून येतो. सॉफ्ट पॉवर जे आहे किंवा सॉफ्ट ज्या गोष्टी त्या केलेल्या आहेत. ब्रिटिशांनी काय सांगितलेलं आहे की आता आम्ही तुम्हाला काय करतो की परत एकदा नोकऱ्यांमध्ये घेतो. ठीक आहे, तुमच्या गुन्ह्यांना माफ करतो, असं ज्याला की जेणेकरून भिल्ल जे ते प्रलोभनात येतील आणि उठाव वगैरे काही करणार नाही. परंतु भिल्लांनी त्याला प्रतिसाद दिलेला नाही आहे. मोठा उठाव जो आहे तो सातमाळाचा चिकनाईक किंवा चितनाईक असे म्हणतात, चिकनाईक असे म्हणतात, म्हटलं जातं. ठीक आहे, त्याने उठाव केला होता. त्याला देखील नंतर पकडलं आहे, कॅप्टन ब्रिग्जने पकडले, फाशी दिलेली आहे. ठीक आहे, नंतरच्या काळामध्ये शेख डुल्ला त्याला देखील पकडलेला, हा देखील भिल्लांचा प्रमुखच आहे. त्यानंतर हिरा जो आहे, हिराच्या नेतृत्वाखाली देखील उठाव झालेला आहे. नंतर 1825 फेमस सेवाराम घिसाडी, सेवाराम घिसाडी म्हटलं जातं किंवा घी असे म्हटलं जातं, घिसाडी. सेवाराम घिसाडीच्या नेतृत्वाखाली हा उठाव झालेला होता. एकंदरीतच कोळ्यांच्या नंतर उठाव दडपून पुनर्वसन करण्याचं काम जे ब्रिटिशांनी केलेलं आहे.
आता ह्या उठावांबरोबर 1857च्या उठावामध्ये महाराष्ट्र कुठं कुठं होता, आपल्याला कुठं रिफ्लेक्ट होताना दिसतोय. महाराष्ट्रातल्या लोकांनी काय पार्टिसिपेशन केलं आपण बघितलं. महाराष्ट्रामध्ये साताऱ्याला उठाव झालेला आणि नागपूरला आपण उठाव झालेलं बघितलेलं आहे. ठीक आहे. सातारचे जे राजे आहे प्रतापसिंह, त्यांचं राज्य परत गेलेले, तर ते राज्य परत गेल्यानंतर रंगो बापूजी गुप्ते जे ते इंग्लंडला गेलेले. बऱ्याचशा त्यांनी अर्ज विनवण्या केलेल्या ब्रिटिशांना की आम्हाला हे राज्य परत द्या. परत राज्य काही मिळालेलं नाही आणि त्याच काळात उठाव सुरू झालेला आहे. मग उठाव सुरू झाल्यानंतर ह्या रंगो बापूजी गुप्ते यांनी काय केलेलं आहे, सैन्याची जमाव केलेली आहे आणि उठाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु हा उठाव होण्याआधीच त्यांना पकडलेले आणि फाशी दिलेली आहे. ठीक आहे. रंगो बापूजी भूमिगत झालेला होता, परंतु बाकी साथीदारांना फाशी दिले गेलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर कोल्हापूरमध्ये देखील उठाव झाला. आता याच्यावरती प्रश्न जर विचारले आपल्याला काय विचारतील, उठावाचं सेंटर आणि त्याचे लीडर वगैरे विचारतील. कोल्हापूरमध्ये उठाव कोणी केलेला आहे, तर साधारणपणे आपल्याला इथे एक दिसतं की 27वी जी रेजिमेंट आहे भारतीय सैनिकांनी ह्यांनी थोडाफार उठाव केलेला आहे कोल्हापूरमध्ये. ठीक आहे. त्यानंतर पेठ, नाशिकमध्ये जे पेठ नावाचा जो एरिया आहे, ठीक आहे, हर्सुलच्या बाजारात आधी कोळी लोकांनी लूटमार केली होती. ठीक आहे. आणि मग हाच लुटमारीचा ही लुटमारीची जी गोष्ट आहे ती मोठे उठावाचं स्वरूप धारण करते. त्याला पाठिंबा पेठचा तिथला जो राजा आहे, राईट, पेठचा राजा भगवंतराव निळकंठराव, ठीक आहे, यांनी काय केलेले, पाठिंबा दिलेला आहे. ठीक आहे. लक्षात असू द्या, पेठ म्हटलं की भगवंतराव निळकंठराव आपल्याला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर नगर आणि नाशिक नगरमध्ये देखील ह्या बॉर्डर एरियावरती देखील उठाव झालेला आहे. जमखिंडी संस्थान जे आहे, जमखिंडी संस्थानामध्ये देखील उठाव झालेला आहे. तिथले राजे जे ते आप्पासाहेब पटवर्धन यांनी उठाव जो आहे तो करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बेसिकली काय होतं, आप्पासाहेब पटवर्धन जे होते इंग्रजांच्या मर्जीतले होते, परंतु त्यांनी काय केलं की काही आपल्याला समजा प्रॉब्लेम झाला तर आपण तयारीत असावं म्हणून सैन्य वगैरे जमा करून ठेवलं. परंतु त्याचा काय वापर करण्याच्या आधीच ब्रिटिशांनी काय केलेलं, तिथं बंदोबस्त करून टाकला सगळ्या गोष्टींचा. औरंगाबादला देखील झालेला आहे, हिंदी शिपायांनी केलेला आहे. नागपूरला देखील हा उठाव झालेला आहे. मुधोळचे बेरड जमातीतले जे लोक आहे, शस्त्रास्त्रावरून हा उठाव झालेला आहे. ब्रिटिशांनी काय सांगितलं की शस्त्रास्त्रासाठी परमिशन तुम्हाला पाहिजे, आणि हे बेरड जमातीचे जे लोक आहे मुधोळमधले, हे म्हटले की आमच्याकडे शस्त्र जे आहेत ती परंपरेने आलेली, आम्ही काय त्यासाठी लायसन्स वगैरे घेणार नाही आहे. ठीक आहे. सो मुधोळाचे बेरड जे आहे आणि ब्रिटिश यांच्यामध्ये चकमकी झालेल्या आहेत. नंतर माघार आहे, बेरडांची माघार आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे छोटे मोठे उठाव आपण डिस्कस केले. नेक्स्ट सेशनमध्ये आपल्याला काय डिस्कस करायचं आहे, नॅशनलिझम जो आहे भारतात, जो इंडियन नॅशनलिझम त्याची राईज कशी होते आणि डेव्हलपमेंट कशी होते ते बघायचं आहे. आणि इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना देखील आपण नेक्स्ट सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. सो हे सेशन मी इथे थांबवतो. थँक्यू.